ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? हा प्रश्न मित्रांनो बुलढाणा पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि ठाणे पोलीस भरती 2019 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि नागपूर पोलीस भरती 2017 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 राजाराम मोहन राय। ब्राह्मो समाजाची स्थापना हे राजाराम मोहन राय यांनी केली। तसेच मित्रांनो राजाराम मोहन राय यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया। राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक आणि प्रबोधनाचे अग्रदूत असे ओळखत। राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना हे 20 ऑगस्ट 1828 साली केला आणि मित्रांनो ब्राह्मो समाजाचे प्रमुख तत्वे होते एकेश्वरवाद, मूर्तिपूजा निषिद्ध। तसेच मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी कोणकोणते वृत्तपत्रे सुरू केले हे पण लक्षात असू द्या। राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे पाक्षिक आणि मिरत उल अखबार हे पारशी वृत्तपत्र सुरू केले। त्यानंतर मित्रांनो 1829 साली राजाराम मोहन राय यांचा सतीबंदी कायदा करण्यामागचे मोलाचे योगदान होते। लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे। या टॉपिकवर अनेक वेळा एमपीएससीने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे राजाराम मोहन राय। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे? खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे? हा प्रश्न मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 NH3। NH3 या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे। पुढील प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? हा प्रश्न मित्रांनो मुंबई पोलीस भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि बुलढाणा पोलीस भरती 2024 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2023 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 पुणे। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे या ठिकाणी नाही। तसेच मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना हे 1862 साली झालेला आहे आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र आहेत महाराष्ट्र, गोवा, दमण दीव, दादर नगर हवेली। लक्षात असू द्या मित्रांनो कार्यक्षेत्र आहेत महाराष्ट्र, गोवा, दमण दीव, दादर नगर हवेली। आणि मित्रांनो उच्च न्यायालयाची तरतूद हे घटनेचे कलम 214 मध्ये करण्यात आलेले आहे। लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे। या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 1862 साली। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे? हा प्रश्न मित्रांनो PSI मुख्य परीक्षा 2012 मध्ये विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 अमरावती। अमरावती या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे। पुढील प्रश्न आहे वस्तू व सेवा कराशी म्हणजे GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती? वस्तू व सेवा कराशी म्हणजे GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती? हा प्रश्न मित्रांनो अहमदनगर पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 121। वस्तू व सेवा कराशी म्हणजे GST संबंधित घटना दुरुस्ती हे 121 आहे। मित्रांनो GST बद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया। GSTचं लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच वस्तू व सेवा कर। वस्तू व सेवा कर म्हणजे GST 1 जुलै 2017 रोजी लागू झाला आणि मित्रांनो लक्षात असू द्या वस्तू आणि सेवा कर हा देशांतर्गत वापरासाठी विकल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवावरील कर आहे। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? हा प्रश्न मित्रांनो PSI मुख्य परीक्षा 2012 मध्ये विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 वासुदेव बळवंत फडके। महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक हे वासुदेव बळवंत फडके हे आहेत। पुढील प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशाकरिता आहे? माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशाकरिता आहे?
खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 सायबर लॉ. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा सायबर लॉ करिता आहे. पुढील प्रश्न आहे, कोणता दिवस जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 10 डिसेंबर. 10 डिसेंबर हा जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असला चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते? तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 निकोटीन. तंबाखूमध्ये निकोटीन हे धोकादायक रसायन असते. पुढील प्रश्न आहे, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 रायगड. धरमतरची खाडी हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 हेग. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हे हेग या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 60% प्रश्न हे अहमदनगर पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेल्या क्वेश्चन पेपरवरून घेतलेले आहे. जर तुम्हाला अहमदनगर पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपरची PDF फाईल आणि आन्सर कीची PDF फाईल डाउनलोड करायची असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट PDF फाईल डाउनलोड करू शकता. पुढील प्रश्न आहे, ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होते? ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 डोळे. ग्लुकोमा हा रोग डोळे या अवयवास होते. पुढील प्रश्न आहे, लक्षद्वीप बेटे कुठे आहेत? लक्षद्वीप बेटे कुठे आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 अरबी समुद्र. लक्षद्वीप बेटे हे अरबी समुद्रात आहे. पुढील प्रश्न आहे, मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 पैठण. मराठवाड्यातील पैठण या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 पुरंदर. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला. तसेच मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या साली झाला असा जर प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 14 मे 1657 साली. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 5 सप्टेंबर. राष्ट्रीय शिक्षक दिन हे 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो असा जर प्रश्न विचारण्यात आला तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 5 ऑक्टोबर. पुढील प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र कोणत्या देशाकडून घेण्यात आले आहे? सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र कोणत्या देशाकडून घेण्यात आले आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कॅनडा. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र हे कॅनडा या देशाकडून घेण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केले जाते? कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केले जाते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 कलम 217 नुसार. कलम 217 नुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केले जाते. पुढील प्रश्न आहे, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पुणे. पुरंदर किल्ला पुणे या जिल्ह्यात स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 नाना पाटील. नाना पाटील हे हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते. पुढील प्रश्न आहे,
विधान परिषद रचना संबंधित तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत देण्यात आली आहे? विधान परिषद रचना संबंधित तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत देण्यात आली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 171 नुसार. विधान परिषद रचना हे संबंधित कलम 171 कलमांतर्गत देण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे, देशातील कोणत्या राज्यात काटेरी वृक्षाची वने आढळून येतात? देशातील कोणत्या राज्यात काटेरी वृक्षाची वने आढळून येतात? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 राजस्थान व गुजरात. देशातील राजस्थान व गुजरात या राज्यात काटेरी वृक्षाची वने आढळून येतात. पुढील प्रश्न आहे, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 महाराष्ट्र. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.